मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, प्रत्येक आईची समस्या असते की ताई माझी मुलं माझं ऐकत नाही, माझी मुलं सतत चिडचिड करतात, घरामध्ये सतत वाद घालतात, माझी मुलं अभ्यास करत नाहीत, कुठेही कार्यक्रमासाठी बाहेर गेली, नवीन छान कपडे घातले की त्यानंतर मुलं आजारी पडतात. बघा, बऱ्याच घरांमध्ये या समस्या असतात. कधीकधी नवरा आणि बायकोचं पटत नाही, कधीकधी घरामध्ये सतत क्लेश असतात, घरात सतत वाद होतात, घरात आजारपण येतं, पैसा टिकत नाही, अशा बऱ्याच समस्या असतात. जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोन घेते, माझ्या व्हॉट्सअपला जेव्हा जेव्हा मी मेसेजेस बघते, 99% लोकांच्या ह्याच समस्या आहेत. ताई यावरती काहीतरी उपाय सांग. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे, जे तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा तुम्ही तुमच्या पतीसाठी केले, तुमच्यात वाद होणार नाहीत. सतत तुमच्या घरात येणारा आजारपण जे आहे, हे आजारपण कुठेतरी कमी होत जाईल. कुणाची तरी नजर लागत आहे, कुणीतरी बाधा करत आहे, ह्या सगळ्या समस्या तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातून आणि तुमच्या घरातून दूर होतील. आता सगळ्यात पहिला उपाय मी सांगणार आहे, हा तुम्हाला कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे. कुठल्याही शनिवारच्या दिवशी काय करायचं, सकाळ किंवा संध्याकाळ, दुपारी हा उपाय करायचा नाही. सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळात आपल्याला एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे. सफेद वस्त्र, कोरं करकरीत असावं. देवघराच्या समोर हे सफेद रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्या कापडावरती सफेद रंगाची जी रुई असते, त्या रुईचं मूळ ठेवायचं आहे. बघा, सफेद रंगाची रुई ही दैवी शक्तीने भरलेली असते, जी आरोग्य संपन्नता प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाची असते. सफेद रंगाच्या रुईमध्ये साक्षात माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू आणि इतर देवांचा वास असतो. सफेद रंगाची रुई ही वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त करण्यासाठी, म्हणजे यश प्राप्त करण्यासाठी ही खूप मौल्यवान मानली जाते. जिथे कुठे आपल्या आजूबाजूला सफेद रंगाचं झाड असेल, रुईचं, किंवा नर्सरी असेल, तर तिथे जा. तिथून सफेद रंगाचं रुईचं छोटंसं रोप घरी घेऊन या. त्याचं छोटंसं मूळ जे आहे हे तोडा. आता हे सफेद रंगाच्या रुईचं मूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतल्यानंतर तुम्हाला ते त्या सफेद रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला 21 दुर्वांची जुडी ठेवायची आहे. 3-3 यांची एक दुर्वा, अशा 21 दुर्वा एकत्रित घ्यायच्या. त्याला लाल रंगाच्या धाग्याने म्हणजे कलावा जो असतो त्याने बांधायच्या आणि ही दुर्व्याची जुडी जी आहे ती सुद्धा त्या कापडावर ठेवायची. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे, ती म्हणजे सिक्का. 1 रुपयांचा, 2 रुपयांचा, 5 किंवा 10 रुपयांचा कुठलाही सिक्का जेव्हा तुम्ही त्या कापडावर ठेवाल, त्या आधी तो सिक्का स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे, तो पुसून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीच्या समोर तो सिक्का ठेवायचा आहे. सिक्का ठेवल्यानंतर तुम्हाला त्या सिक्क्याच्या वरती फक्त 1 वेळा श्री सूक्त फलश्रुतीसहित म्हणून तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे. कुंकू अर्चन करून झालं, श्री सूक्त फलश्रुतीसहित म्हणून झालं की त्याच्यानंतर हा सिक्का त्या कुंकवासकट उचला. सगळंच कुंकू उचललं पाहिजे असं नाही, पण जेवढं त्याच्यावरती असेल तेवढं कुंकू तो सिक्का तिथून उचला आणि या सफेद रंगाच्या कापडावर ठेवा. मग आता कुंकू, सिक्का, पांढऱ्या रुईचं मूळ आणि त्याच्यासोबत घेतलेली दुर्वा, ह्या सगळ्या गोष्टी त्या पांढऱ्या रंगाच्या कापडात व्यवस्थित बांधा. तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातात घ्या. आपली जी काही इच्छा असेल, मुलांसंदर्भात, पतीसंदर्भात जी काही आपली इच्छा असेल त्यामध्ये व्यक्त करा की माझ्या मुलांची चिडचिड कमी होऊ दे, माझ्या मुलांना यश मिळू दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, त्यांना प्रत्येक कामामध्ये विजय प्राप्त होऊ दे, असं तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते सगळं म्हणायचं आणि 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा. 7 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाला, बघा फार तुम्हाला 20 मिनिटं लागतील. 7 वेळा हनुमान चालीसा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे, जर तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी केला तर तुमच्या मुलांच्या सोबत ठेवा. हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी केला आहे तर हीच पोटली तुमच्या पतीसोबत ठेवा. 1.25 महिना, म्हणजे 1 महिना पूर्ण आणि त्याच्यासोबत अजून 15 दिवस. 1 महिना पूर्ण आणि 15 दिवस, असं 1.25 महिना, 1.5 महिना, 1 महिना पूर्ण आणि त्याच्यासोबत 15 दिवस, असं 1.5 महिना पूर्ण तुम्हाला ही पोटली तुमच्या पतीसोबत किंवा तुमच्या मुलांसोबत त्यांना ठेवायला सांगायची आहे.
या 1.5 महिन्यांमध्ये तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. तुमची मुलं जी सतत चिडचिड करत होती ती कमी होईल. मुलांना लागलेली नजर कुठेतरी नष्ट होऊन जाईल. तुमची मुलं तुमच्याशी प्रेमाने वागतील. ज्या क्षेत्रात इंटरव्ह्यूला जातील, कुठेही जातील, व्यवसाय करणारे असतील, दुकानात जातील, त्यांना यश मिळेल. प्रगती व्हायला सुरुवात होईल. भरभराट होईल. लक्ष्मीची कृपा त्यांच्यावरती राहील. जी काही वाईट शक्ती त्रास देत होती ती कुठेतरी पूर्णपणे नष्ट होईल. पतीसाठी हा उपाय केला तर पतीला यश मिळेल. पतीची प्रगती होईल. तुमची जी भांडणं होत होती ती कुठेतरी कमी होत जातील. तुमच्या दोघांमध्ये जे काही प्रेम आहे ते वाढायला लागेल. तुमचा पती तुमचं ऐकायला लागेल. बघा, हा खूप पॉवरफुल उपाय आहे. मी स्वतः केलेला आहे. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. कुठल्याही मंगळवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? देवघराच्या समोर बसायचं, एक आसन घालून शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा, बाजूला एक उदबत्ती लावायची. गणपती बाप्पांची जी मूर्ती असते, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच. नसेल त्याने एक सुपारी घ्या. ताम्हनामध्ये ही सुपारी, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. आता त्या ताम्हनामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करा. पंचामृत अर्पण करा. दूध, तूप, मध, दही, साखर हे पंचामृत अर्पण करा. पुन्हा थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करा. जेव्हा तुम्ही ते जल अर्पण कराल, जेव्हा तुम्ही त्याच्यावरती पंचामृत अर्पण कराल आणि पुन्हा जेव्हा तुम्ही त्याच्यावरती जल अर्पण कराल, तेव्हा संपूर्ण 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणा. फक्त 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. थोडं थोडं हे सगळं छान गणपती बाप्पांना अर्पण करायचं. शेवटी गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून ती देवघरामध्ये मूळ जागी ठेवायची. त्याला हळदी, कुंकू, चंदन जे काही असेल ते अर्पण करायचं. धूपदीप दाखवायचं. फूल वगैरे अर्पण करायचं. आणि त्याच्यानंतर 21 दुर्व्यांची जुडी घ्यायची. किती? 21 दुर्वांची जुडी घ्यायची आणि त्याच्यासोबत लाल रंगाचं फूल घ्यायचं. लाल रंगाचं फूल आणि 21 दुर्वांची जुडी, दोनही गोष्टी एकाच धाग्यात बांधायच्या. हातामध्ये हे सगळं घ्यायचं. आपली इच्छा गणपती बाप्पांना सांगायची. यश, प्रगती मिळण्यासाठी प्रार्थना करायची आणि हे गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचं. इतकं करून झालं की त्याच्यानंतर बघा, जे गणपती बाप्पांना पंचामृत आपण अर्पण केलं होतं, म्हणजे जे पंचामृत आणि जल आपण त्याला स्नान घातलं होतं अथर्वशीर्ष म्हणून, ते तुम्हाला ताम्हनातून व्यवस्थित एका ग्लासमध्ये काढायचं आहे. ग्लासमध्ये काढल्यानंतर ते तीर्थस्वरूप तुम्हाला तुमच्या तापीट, हट्टी, रागीट मुलांना ते थोडंसं प्यायला सांगायचं आहे. थोडंसं त्यांना सांगा. हातावर पिलं तरीही चालतील. तुमची 2 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी केलं म्हणजे त्या 4ही मुलांना तुम्ही एकत्रित दिलं तरीही चालतील. समजा तुम्ही पतीसाठी हा उपाय केला तर पतीला थोडंसं हे प्राशन करायला सांगा. घरातल्या सगळ्या लोकांनी केलं तरीही चालतील. जेवढी लोकं घरामध्ये आहेत, शक्य असेल तेवढ्या लोकांना ते द्या आणि त्यांना ते प्यायला सांगा. थोडंसं तीर्थ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, घरातल्या 4 कोपऱ्यांना शिंपडा. घराच्या बाहेर ते तीर्थ शिंपडा आणि राहिलेलं जे तीर्थ आहे ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्नानात म्हणजे आंघोळीत सुद्धा टाका. बघा, हा उपाय फक्त 1 मंगळवार करून बघा. तुम्हाला स्वतः अनुभव येईल. घरातलं वातावरण पूर्णपणे पवित्र होऊन जाईल. घरात होणारे क्लेश थांबतील. घरात होणारे वाद थांबतील. घरामध्ये सुख येईल. मुलांची प्रगती होईल. मुलं जे तापीट होते ते कुठेतरी शांत होत जातील. अभ्यास करू लागतील. गणपती बाप्पांच्या कृपेने तुमची मुलं अत्यंत चांगल्या वळणावरती येतील. हा खूप महत्त्वाचा उपाय आहे, जो मुलांना अभ्यासात यश देण्यासाठी, व्यवसायात प्रगती होण्यासाठी, नोकरीत बढती मिळण्यासाठी आणि मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते आहे. मुलं खूपच हट्टी असतील, मुलं खूपच तापीट असतील, व्यवस्थित खात पीत नसतील, सतत चिडचिड करत असेल, कुठल्याही गुरुवारच्या दिवशी आपल्या देवघराच्या समोर एक दिवा लावायचा, आसन घालून बसायचं. एक छोटा ग्लास घ्यायचा, त्या ग्लासमध्ये पाणी घालायचं. आता पाणी भरून स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल त्याच्यासमोर हा ग्लास ठेवायचा. आपल्या उजव्या हाताची ही 3 बोटं स्वच्छ अगोदर हात धुवून घ्या, क्लीन करून घ्या, हँडवॉश किंवा साबण लावून क्लीन करून घ्या. त्याच्यानंतर उजव्या हाताची 3 बोटं पाण्यामध्ये अशी ठेवा. सर्वात आधी आपली जी इच्छा असेल ती स्वामींना सांगा. त्याच्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि 7 वेळा धूमावती मंत्र म्हणा. 11 वेळा तारक मंत्र आणि 7 वेळा धूमावती मंत्र. 2 सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हे जे पाणी ठेवलं होतं त्याचं तीर्थ तयार होईल. आता हे तीर्थ तुमच्या मुलांना प्यायला सांगा. 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, 4 मुलं आहेत, जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांना थोडं थोडं सांगा. पण जो मुलगा तुमचा खूपच जास्त हट्टी आहे किंवा ज्याच्यासाठी खास तुम्ही हा उपाय केला त्याला पहिले ते प्यायला सांगा. ज्या दिवसापासून ही सेवा किंवा हा उपाय कराल त्या दिवसापासून सलग 7 दिवस करा. ज्या गुरुवारपासून कराल, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार
असं 7 दिवस हा उपाय करा. रोज त्याच टायमाला ते तीर्थ बनवायचं, मुलांना प्यायला द्यायचं. 7 दिवसांमध्ये अनुभव येईल. मुलांचा स्वभाव कुठेतरी छान होत जाईल. तापीट, चिडचिड, न खाणं किंवा सतत वाद घालणं, भांडणं, न पटणं हे सगळं पूर्णपणे मुलांचं जे आहे हे दूर होऊन जाईल. खूप साधा उपाय आहे. मुलं खूप आजारी पडत असतील तर हा उपाय लाखात एक आहे. नक्की करा बघा. तिघांपैकी कुठलाही एक करू शकता, 2 करू शकता, शक्य असतील तर तिघांपैकी 3 करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.